हाय, हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो डीमार्टमध्ये शॉपिंग केल्यानंतर आम्ही सरळ गेलो स्ट्रीट फूड एन्जॉय करायला आणि तिथे काय काय खाल्लं माहीत आहे का? खमंग पाणीपुरी आणि सुपर टेस्टी फालुदा, मँगो फालुदा आणि चॉकलेट फालुदा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे पाणीपुरीचा स्मेल इतका टेम्प्टिंग होता ना, की रेजिस्ट करणं इम्पॉसिबल. गरम गरम पुरी, मसालेदार रगडा आणि टँगी पाणी. भैया म्हणाले, "मॅडम स्पायसी की मीडियम?" मी म्हटलं, "थोडं स्पायसी करा." आणि पहिली पाणीपुरी तोंडात गेली आणि वाह! काय चव होती. एकदम क्रंची पुरी आणि मसाल्याचा परफेक्ट बॅलन्स. आम्ही तर लिटरली पाणीपुरीवर तुटून पडलो. हो, आणि शॉपिंग केल्यानंतर खूप भूक लागते. तुम्हालाही लागते का? मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणून आम्ही ठरवलं, की चला आधी काहीतरी मस्त चमचमीत खाऊया आणि टेस्टी खाऊया. आणि तेव्हाच आमच्या नजरेचा स्टॉल पडला. हो, आणि तुम्हालाही माहीत असेल, की अशी टेम्प्टिंग पाणीपुरी समोर आली, की आपण स्वतःला कंट्रोलच करू शकत नाही. तुम्ही बघू शकता मी एक-एक पाणीपुरी कशी खात आहे आणि खूपच टेस्टी आणि यम्मी अशी पाणीपुरी होती यांच्याकडची. आणि तुम्हाला माहीतच आहे, पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर मस्ट असते ती सुकी पुरी, तीही मी खाल्लेली आहे. आणि अशी स्पायसी पाणीपुरी झाल्यावर वाटलं आता बस. पण लगेचच समोर दिसलं फालुदा स्टॉल आणि तिथे मेनू पाहिला तर माउथ वॉटरिंग ऑप्शन्स होते. मँगो फालुदा, चॉकलेट फालुदा, सीताफळ फालुदा, बटरस्कॉच फालुदा. आता एवढे टेम्प्टिंग ऑप्शन असतील तर नाही कसं म्हणणार? म्हणून आम्ही दोन्ही ऑर्डर केले. सर्वात आधी टेस्ट केला मँगो फालुदा. एकदम क्रीमी, थंडगार आणि मँगो फ्लेवरफुल. समरसाठी परफेक्ट डेझर्ट. आणि मग आला चॉकलेट फालुदा. चॉकलेट लव्हरसाठी तर हेवन. आईस्क्रीम फालुदा, सेव, जेली सगळं एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. खरंच सांगते पाणीपुरीनंतर फालुदा म्हणजे परफेक्ट एंडिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.